नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्य सरकारचा अजब फतवा। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये घेणार। सरकारनं अशा दलालीच्या भानगडीत पडू नये, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा। तर आमदार सतेज पाटील यांनी हा प्रकार म्हणजे जिझिया कर वसुलीसारखा असल्याची केली टीका। कोल्हापुरातून कोल्हापूर गॅझेटियरसह कायद्याचं पुस्तक, पेन आणि तलवार पूजन करत मराठा आरक्षणाच्या लढ्याचा निर्धार। खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवारांसह सकल मराठा समाज बांधवांची उपस्थिती। आपत्ती काळात धावणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला। फुलेवाडीतील या दुर्घटनेला ठेकेदाराचं अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत। चौकशी समितीचा अहवाल सादर। ठेकेदाराला पोलिसांनी घेतलं ताब्यात। दसऱ्याला सोनं म्हणून वाटल्या जाणाऱ्या शमी, आपटा आणि कांचन वृक्षाच्या पानांना आरोग्याच्या दृष्टीनं खरंच सोन्यासारखं महत्त्व। कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्था ही दुर्मिळ वनसंपदा जतन करण्याच्या प्रयत्नात। आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून जमा झालेली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली। पूरग्रस्तांनी मानले कोल्हापूरकरांसह काँग्रेस पक्षाचे आभार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शारदीय नवरात्रोत्सवाचा आज 10वा दिवस। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची, श्री भैरवी रूपात श्री तुळजाभवानी देवीची, अश्वारूढ दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची श्रीकृष्ण रूपात, तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची बैठी पूजा बांधण्यात आली होती। श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी आजची ही 9वी माळ। 9व्या माळ्याची पूजा बांधलेली आहे। चंद्रकांत केरबा जाधव आणि गोंधळे। विशेष म्हणजे अश्वारूढ म्हणजे घोड्यावरील आरूढ झालेली ही पूजा बांधलेली आहे। आणि ही पूजा बांधण्यासाठी मदत म्हणून मला आदिनाथ चिखलकर, राम शिंगे यांची मला मदत मिळालेली आहे। अशा तऱ्हेने ही पूजा आज मी सादर केलेली आहे। महापुरामुळे नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं काढलेल्या फतव्याला माजी खासदार राजू शेट्टी यांनी विरोध केलाय। सरकारनं ऊसातून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। यातील 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले जाणार आहेत। शेट्टी यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे। ही दलाली सरकारनं बंद करावी। सरकारनं अशा प्रकारच्या दलालीच्या भानगडीत पडू नये असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूचा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप मंत्री समितीची मंगळवारी बैठक झाली। या बैठकीत महापुरामुळे नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊसातून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यातील 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले जाणार आहेत। माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातून कपात करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय। सरकारनं अशा प्रकारच्या दलालीच्या भानगडीत पडू नये असा इशारा त्यांनी दिलाय। हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूचा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रतिटन 15 रुपये कापून घेऊन त्यातले 5 रुपये पूरग्रस्तांच्यासाठी द्यायचे आणि 10 रुपये मुख्यमंत्री निधीला जमा करायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। म्हणजे एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे। वास्तविक पाहता यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी 10 ते 12 टनानं घटलेलं आहे हे सरकारला माहिती आहे।
म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे. महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे. असं असताना टनाला 15 रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय. खर तर ज्या मंत्री समितीमध्ये बसलेले अजित पवार असतील किंवा विखे पाटील असतील, या विखे पाटील अजित पवारांना खुश करण्यासाठी याच राज्य सरकारनं यावर्षी मार्च महिन्यामध्ये हायकोर्टानं जो एक रकमी FRP देण्याच्या संदर्भातला निर्णय दिलेला होता, त्या निर्णयाला आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं दिलेलं आहे आणि त्याला स्थगिती मागण्याचा प्रयत्न केलेला होता. सुदैवानं कोर्टानं राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली. म्हणजे जिथं ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी FRP मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं, तेच राज्य सरकार पूरबाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला 15 रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही. याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही, कारण सरकार हे कारखानदार धार्जिना झालेला आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलाय. त्यांचं एकरी 10 ते 12 टनांचं उत्पादन घटलंय. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हा जिजिया कर लादणं अन्यायकारक असल्याचं माजी खासदार शेट्टींनी सांगितलंय. ऊस उत्पादकांकडून पैसे घ्यायला साखर संघानं सुद्धा विरोध केलाय. कोल्हापुरात आज मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा सुरू झाला. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तकं, पेन आणि तलवारीचं पूजन करण्यात आलं. यावेळी इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तकं, पेन आणि तलवारीचं पूजन करण्यात आलं. यावेळी इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या. मात्र सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज खंडेनवमीच्या निमित्तानं राज्यघटना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये काढलेले आदेश प्रमाण मानून यापुढं मराठा आरक्षणाचा लढा लढण्यात सातत्य ठेवण्याचं आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपतींनी केलं. तर मराठा समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काय आता शंका राहिलेली नाही. आणि म्हणून हा लढा आता या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलं आहे. त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधानाला संविधान हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश 1902चा आरक्षणासंबंधीचा जो आहे तो सुद्धा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे. कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. धनगर समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी सरकार पूर्ण करत नसल्याबद्दल खासदार शाहू महाराज छत्रपतींनी खंत व्यक्त केली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून समाजात मागं पडलेल्यांना बळ देण्याचं काम सुरू केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती हे काम पूर्णत्वाला नेतील असा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत माजी न्यायमूर्ती नलवडे यांनी मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा हीच मागणी लावून धरण्याचं आवाहन केलं. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मराठा आरक्षणाचे अनेक दाखले देत आरक्षणाचा हा लढा आता नव्यानं उभा करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कॉमन मॅन संघटनेचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई, बाबा पार्टे, सुशील भांदिगरे, अनिल घाटगे, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. मंगळवारी रात्री अचानकपणे कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात महापालिकेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एक सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला तर 4 जण गंभीर जखमी झालेत. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय चौकशी समितीनं बांधकामासह स्लॅब टाकण्याच्या कामात गंभीर त्रुटी आढळल्याचा अहवाल सादर केलाय. या प्रकरणी ठेकेदार शशिकांत पोवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशन शेजारी अग्निशमन केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी नूतन इमारत उभारण्यात येतेय. गेल्या 3 महिन्यांपासून रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम सुरू असून इमारतीचा तळमजला आणि पहिल्या मजल्यावर विविध यंत्रणा आणि निवास व्यवस्था प्रस्तावित होती. मंगळवारी स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना अचानक स्लॅबला भेगा पडू लागल्या. यावेळी प्रसंगावधान राखून 2 कामगारांनी उड्या मारून आपला जीव वाचवला, पण काही क्षणातच स्लॅब कोसळून 6 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. ही दुर्घटना घडताच तिथं असलेल्या मंडळातील तरुण आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून जेसीबीच्या साहाय्यानं ढिगारा हटवून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. या दुर्घटनेत नवनाथ अण्णाप्पा कागलकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय शेंबडे, जया शेंबडे, अक्षय लाड आणि सुमन वाघमारे या जखमींना उपचारांसाठी CPRमध्ये दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती समजताच माजी आमदार ऋतुराज पाटील तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्याबाबत सूचना दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी हे अधिकारी सुद्धा तात्काळ दुर्घटनास्थळी दाखल झाले. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर आणि एका स्ट्रक्चरल ऑडिटर यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. आज या समितीनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि संध्याकाळी चौकशी अहवाल सादर केला. चौकशी अहवालात बांधकामात अनेक गंभीर त्रुटी असल्याचं नमूद करण्यात आलंय. स्ट्रक्चरल इंजिनियरच्या सूचनेनंतरही प्रत्यक्ष पाहणी न घेता स्लॅब टाकणं, 4 पोल आवश्यक असताना ट्रॉली फक्त 2 पोलवर उभारणं, तांत्रिकदृष्ट्या धोकादायक डबल हाईट स्लॅब रात्रीच्या वेळी टाकणं, साईट इंजिनियर नियुक्त न करता फक्त सेंट्रिंग ठेकेदाराकडून काम करून घेणं, कनिष्ठ अभियंत्यांनी पूर्ण वेळ साईटवर उपस्थित राहणं गरजेचं असताना फक्त सकाळ संध्याकाळ भेट देऊन जाणं या त्रुटी निदर्शनाला आल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. दरम्यान कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार शशिकांत राजाराम पोवार याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. जुना राजवाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कपात करून घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. सरकारच्या या जिझिया कराचा त्यांनी निषेध केलाय. आमदार सतेज पाटील हे आज जिल्हा काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कपात करून ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कपात करून घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून पुन्हा शेतकऱ्यांना पैसे देण्याचा हा प्रकार असून यावरून सरकारची दिवाळखोरी समोर आली असल्याचा घणाघात करत त्यांनी हा तर जिझिया कर असल्याचं म्हटलंय. म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे. प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत, हे या मुंबईतल्या प्रकारानं दिसून येतं. आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून 10 रुपये घ्या, सोयाबीन उत्पादकाकडून 5 रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या. म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे. तो अडचणीत त्याच्यावर परत हादीबार लावून हा या ठिकाणी
शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न. आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, इथं ऊस उत्पादक आहे. ऊस त्यांचं पीक गेलंय, कदाचित एक 4-5 टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये. त्या 5 टनातले 15 रुपये तुम्ही काढून घेणार आहात का? म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर 15 रुपयाचा जिझिया कर हा मला वाटतंय ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतोय. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारनं अजूनही मदतीची घोषणा केलेली नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागायच्या अगोदर 8 दिवस मदतीची घोषणा करत भाजप त्याचा निवडणुकीसाठी वापर करेल असा टोला त्यांनी यावेळी लगावला. जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी 8 दिवस होईल. कारण की भाजपला हा सगळा खेळ हा निवडणुकीसाठी वाटतो. आता बिहार मधला विषय असू दे किंवा कुठेही असू दे, निवडणुका लागल्या की मग घोषणा, मग लोकांना मदत, मग लोकांचे अश्रू पुसायचे, तोपर्यंत अश्रू आटून जातील. म्हणजे आता गेल्या 15 दिवसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय, त्याला दिलासा दिला पाहिजे होता. आतापर्यंत पॅकेज जाहीर व्हायला पाहिजे होतं. किमान त्याला त्या बिचाराला वाटलं असतं की ठीक आहे, माझं नुकसान 50,000 झाले, मला 2 लाख झाले, 3 लाख झाले, किमान मला एवढे सरकारकडून मिळणार आहे ते आश्वासन. एका बाजूला ते आश्वासन नाही, दुसऱ्या बाजूला बँका कर्ज फेडायसाठी तगादा लावतात. मुख्यमंत्री जाहीर करतात की बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. मग बँका यांचं ऐकत नाहीत का? दाखवायचंय का करायचंय ही भूमिका आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून आमदार जयंत पाटील यांच्यावर सातत्यानं खालच्या पातळीवरच टीका होत असते. याविषयी बोलताना त्यांनी आमदार पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला किंवा तंबी दिली की नाही याबाबत शंका असल्याचं सांगितलं. जर सल्ला दिला असता तर अशा पद्धतीनं आमदार पडळकर यांनी टीका केली नसती. भाजपनं नोटीस पाठवली असेल तर सांगावं. महत्त्वाचे विषय बाजूला कसे जातील यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बोललं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा विषय बाजूला पडावा यासाठी पडळकरांचं वक्तव्य हा एक षडयंत्राचाच भाग असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. महाराष्ट्रात एक भाजपची नीती आहे. ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट येतं, मराठा आंदोलनाचा विषय येतो, त्यावेळी दुसरा विषय कोणीतरी बोलायचा. आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय, तो विषय प्राईम टाइम वरून म्हणजे मीडियावरून बाजूला कसा जाईल यासाठी एक प्रयत्न आहे. आणि त्यातून पडळकरांनी हे बोलावं जेणेकरून मीडियातला पूर्ण वेळ हा फक्त या वक्तव्याभोवती फिरावा आणि मूळ विषय जो मराठवाड्यातला शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळला गेलेला आहे तो विषय मागे पडावा, हा एक षडयंत्राचा भाग आहे. पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे. कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली. मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे. कारण की भाजप बोललं आता तरी त्यांचं ऐकत नाहीत. अजितदादांची काय भूमिका आहे बाबा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का, तो राहिलाय का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्याला सरकारनं प्राधान्यानं मदत केली पाहिजे. मात्र सरकारचे प्राधान्यक्रम बदलत चाललेत. त्यामुळे वोट चोरीसारखा प्रकार समोर येत असून लोक या सगळ्या विरोधात उठाव करतील असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. सरकार चालवायला त्यांना जमत नसेल तर त्यांनी विरोधी पक्षांना बोलवावं. आम्ही त्यांना कशाप्रकारे निधी उभारायचा याची सूचना देऊ. ज्या प्रकल्पांसाठी निधीची घोषणा केली आहे ते थांबवा आणि शेतकऱ्यांकडे पैसे वळवा अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा झाली आणि इथल्या गावांनी अभूतपूर्व महापूर अनुभवला. या संकटात इथल्या लोकांना मदतीचा हात देण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर वासियांना आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूर कोल्हापूरकरांनी जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन वापराच्या वस्तू कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संकलित केल्या. या मदतीचं पूरग्रस्त भागात वाटप करण्यात आलंय. पूरग्रस्तांनी या मदतीबद्दल काँग्रेस पक्षासह कोल्हापूरकरांचे आभार मानलेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार 24 ते 28 सप्टेंबर या 5 दिवसात जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली होती.
अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या स्वरूपात जमा झालेल्या या मदतीचे पूरग्रस्त कुटुंबियांसाठी किट तयार करण्यात आले. हे किट सोमवारी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांकडे पाठवण्यात आले. मदत साहित्याच्या वाहनांसह कोल्हापुरातून गेलेल्या काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांनी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून मदत वाटप सुरू केले. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद वीर, उपाध्यक्ष बालाजी हुबाले, काँग्रेसचे जिल्हा व्यवस्थापक सरफराज गाझी यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांमध्ये पूरग्रस्तांसाठीच्या किटचं वाटप करण्यात आलं. येवती गावातील मदत वाटपावेळी सरपंच महादेव मुकुंद खांडेकर, उपसरपंच प्रकाश माळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा हे तालुके आणि नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर या जिल्ह्यातील पूरबाधित गावांमध्ये देखील मदत वाटप करण्यात आलं. या मदतीबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरवासियांना धन्यवाद दिले. प्रतिसाद देऊन सर्व कोल्हापूरवासियांनी ज्याप्रमाणे या पूरग्रस्त भागाला, या दुष्काळग्रस्त भागामध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये जे सर्व लोक बाधित झालेले आहेत त्यांना जी मदत पुरवलेली आहे त्यांच्या या मदतीला आम्हाला शब्दामध्ये आम्ही त्यांचा आभार मानू आभारसुद्धा व्यक्त करू इच्छित नाही. कारण ही मदत जी आहे ही माणुसकीच्या कर्तव्याने केलेली मदत आहे आणि त्यामुळं आम्ही भूम काँग्रेस कमिटी तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या आपल्याला केलेल्या या भूम तालुक्यासाठी आवर्जून केलेल्या मदतीसाठी मी सर्व कोल्हापूरवासियांचं तसेच प्रामुख्याने सन्माननीय सतेज बंडीसाहेब पाटील साहेब तसेच कोल्हापूरचे खासदार सन्माननीय छत्रपती शाहू महाराज तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून ह्या ग्रामस्थांच्या वतीने भूम तालुक्याच्या वतीने आभार मानतो आणि ह्या आपल्या या मदतीला आम्ही कधीही हे ऋण कधीही शब्दात नाही, कुठल्याही कर्तव्यामध्ये सुद्धा फेडता येणार नाही. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यावर पूरस्थिती अशी निर्माण झाली आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मदतीचा हात म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सतेज उर्फ बंटीजी पाटील साहेब तसेच खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या माध्यमातून आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कोल्हापूरवासियांच्या मदतीनं या ठिकाणी आज संपूर्ण या 7-8 तालुक्यांमध्ये ही कोल्हापूरची मदत, ज्यामध्ये किराणा सामान आहे, ब्लँकेट आहेत, साड्या आहेत, अशा मदतीचा हात या युवक काँग्रेसच्या मदतीनं या ठिकाणी पोहोचवण्यात आलं आणि मी मनापासून कोल्हापूरकरांचा ऋणी राहील, आभार मानतो की त्यांनी ह्या पूरस्थितीला आणि अतिवृष्टीच्या मदतीला धावून आले. त्याबद्दल मी सर्व कोल्हापूरवासियांचं मी मनापासून आभार मानतो. कोल्हापूरवरून इथं मदत करणारा माणूस म्हणजे दानशूर माणूस असल्याशिवाय मदत करू शकत नाही. ज्याच्यात दानत आहे तोच माणूस हे कार्य करू शकतो. त्यांना काही इकडं निवडणूक कुठली लढवायची नाही किंवा इथं उभा राहायचं नाही, अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला एवढं मोठं मन करून त्यांनी इथं आपल्याला परंडा तालुक्यासाठी 2 पिकअप पाठवून दिलेत. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी साधारणतः 7 ते 8 पिकअप पाठवून दिलेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर पाटील साहेबांचं आणि राजेंचं हे काम चालू आहे. ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी त्यांनी सरळ हातानं मदत करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्यालाही त्यांनी मदत पाठवलेली आहे. त्याच्यामुळे तो आपण स्वीकार केलेला आहे. खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूरकरांनी केलेल्या या मदतीबद्दल पूरग्रस्तांनी कृतज्ञता व्यक्त केली. पूर आहे ते त्याच्यामध्ये सर्व शेती, घरं बिरं सगळे म्हणजे धान्य सगळे आमचे वाहून गेले. त्याच्यामध्ये मग शेतीची तरी काय माती थोडी पण माती राहिलेली नाही. आलेलं पीक, हाताचे पीक आलेलं ते सगळं वाहून गेलं. त्याच्यामध्ये कुणाचं ज्यांचं घाणपणे राहिलेलं म्हणजे धान्य असेल, कोंबड्या असतील, शेरडं म्हणजे जनावरं कुठले पण असू द्या, ते कुठलं काय राहिलेलं नाही. खूप नुकसान झालेले.
लोक असे आहेत की ह्या कपड्यावर बाहेर निघून आलेले तसेच लोक आहेत. ही जी मदत आलेली आहे तो तुम्ही फुलाची पाकळी दिलेली आहे. आमच्या ह्याच्यामध्ये 10 दिवस जातील, 15 दिवस जातील, पण हे खूप आमच्यासाठी चांगलं झालेलं आहे. धन्यवाद. मदत वाटपावेळी काही गावांमधील पूरग्रस्तांनी अजून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी तसंच शासनाकडून मदत आली नसताना कोल्हापूरहून आलेली मदत आम्हाला दिलासा देणारी असल्याचं सांगितलं. ऐतिहासिक वाघनख नागपूरवरून आज कोल्हापूरमध्ये दाखल होऊन उद्यापासून राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार होती. मात्र वाघनख कोल्हापुरात आली असल्याची अधिकृत माहिती मिळत नसल्यामुळं वाघनख पाहण्यासाठी कोल्हापूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार असं दिसतंय. प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळं प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ऐतिहासिक वाघनख 18 जुलै 2024 रोजी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. यानंतर ही वाघनख साताऱ्यात ठेवण्यात आली. त्यानंतर नागपूरमधील प्रदर्शनात ठेवण्यात आलेली ही वाघनख 3 ऑक्टोबर ते 3 मे या कालावधीत कसबा बावड्यातील राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनात ठेवण्यात येणार होती. परंतु या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असलेली ही वाघनख अद्याप कोल्हापुरात पोहोचली नसल्याचं समजतंय. प्रशासनाकडूनही त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वेळ मिळत नसल्यानं हे प्रदर्शनच लांबणीवर पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येतेय. राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी प्रदर्शनाची तयारी सुरू असली तरी वाघनख कोल्हापुरात पोहोचतील की नाही याबद्दल अधिकृत माहिती मिळत नसल्यानं इतिहासप्रेमींसाठी कोल्हापूरकरांमधून नाराजी व्यक्त होतीये. आमदार राजेश क्षीरसागर यांचं काहीतरी काम राहिलं असेल म्हणून ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणतो म्हणत असतील अशी शंका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. केवळ अधिकाऱ्यांना बोलण्यानं आणि हक्कभंग आणतो म्हणून उपयोग नाही. अधिकाऱ्यांवर कशासाठी हक्कभंग आणतायत हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी आमदार क्षीरसागरांना दिलंय. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे आज एका बैठकीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राज येऊन या ऑक्टोबरला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. या कारभारावर टीका करताना आमदार सतेज पाटील यांनी प्रशासकांच्या काळात कुणाला पायपोस नसल्याचं म्हटलंय. मंगळवारी रात्री फुलेवाडीमधील अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली. या कामाचं टेंडर कुणाच्या दबावाखाली देण्यात आलंय का हे सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. याबाबत महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी या चौकशीमध्ये कुणालाही क्लीन चिट दिली जाऊ नये असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. या ऑक्टोबरला 5 वर्ष पूर्ण होतील महापालिकेवर प्रशासक आहे. एकही नगरसेवक त्यामध्ये नाही आहे. प्रशासकांचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटते जे प्रशासक आता आहेत त्यांनी थोडं बाहेर पडावं. जे टेंडर देत आहेत दबावाखाली टेंडर तुम्ही दिलं का, प्रशासकांनी चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. प्रभाग रचना कशा महापालिकेला झालेल्या आहेत ते आम्ही बघितलेलं आहे. किती दबाव होता आणि दबावातनं झालेले आहेत. आता IAS अधिकारी सुद्धा दबाव शासनाचा घ्यायला लागले, ते वाईट आहे. आणि म्हणून हे टेंडर देताना किती बिलवलं गेलं, किती क्वालिटीचं होतं याची चौकशी करणार का? या टेंडरसाठी कुणाचे फोन आले होते, सिटी इंजिनियरना कुणाचे फोन आले होते का? ह्याच माणसाला मिळावं म्हणून सांगण्यात आलं होतं का? आणि मग क्वालिटीची जबाबदारी कुणावर? आणि माझं मत आहे महापालिकेचे जे GE आहेत, पहिलं बिल निघालं का नाही मला माहित नाही त्याचं. जर पहिलं बिल निघालं असेल त्याचा तर GEनी जो रिपोर्ट दिला GEंच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि प्रशासकांनी पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रशासकांची शेवटी चेक काढताना प्रशासकांची सही असते. ज्यावेळी टेंडर मंजूर होतं त्यावेळी प्रशासकांची सही असते. त्यांनी हात बाजूला सारून चालणार नाही की खालच्या GEला बळी देऊन किंवा बळी देऊन. शेवटी महापालिकेत प्रशासक तुम्ही आहात, तुम्ही काय केलं यामध्ये, हाही प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून याची चौकशी करून फक्त बारका कोणतरी बळीचा बकरा करू नये.
थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यापासून विरोधकांकडून यामध्ये राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. थेट पाईपलाईनमधून कोल्हापूर शहरासाठी किती पाणी मिळतं याची आकडेवारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र राजकारण न करता थेट पाईपलाईनमधून आलेल्या पाण्याचं वितरण चांगल्या प्रकारे कसं होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरात गेल्या 5 वर्षांपासून प्रशासक राज आहे. ज्यांना शहरात टाक्या उभा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी ते काम केलेलं नाही. त्या बदल्यात त्यांना 23 कोटीचा दंड लावण्यात आलाय. असं असताना विनाकारण आरोप करणं चुकीचं आहे. कॉन्ट्रॅक्टर खाडे यांनी दंड माफ व्हावा यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. तुम्ही माझ्या विरोधात 1 बोललात तर मी तुमच्या विरोधात 7 बोलेन अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना गर्भित इशारा दिलाय. शहरातील पाणी पुरवठ्यावर राजकारण करण्याऐवजी आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दोन्ही आमदारांनी प्रशासनाची बैठक घेऊन शहरातील पाणी पुरवठ्यासंबंधी तोडगा काढायला हवा असंही त्यांनी सांगितलं. 11 पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या होत्या त्या पूर्णत्वाला आल्या का? आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते 11 खाडे. कोण खाडे? आम्ही आता राजकीय बोलायचं झालं तर सुरेश खाडेंच्या भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं. मग त्यांना तुम्ही दंड केला का? महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का? दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का? त्यामुळे ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल. तुम्ही 1 कलर दिला तर मी 7 कलर देणार. तुम्ही देऊ नका. काय करायचं ते सांगा. काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत आहे. वितरणाची व्यवस्था, पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येतंय, वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. शहरातल्या 2 आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थेत काय अडचण आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे. 100 कोटीचे रस्ते कुठं गेले असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणच्या आमदारांनी रस्त्यांचा दर्जा तपासावा असं आव्हान दिलंय. आमदार राजेश क्षीरसागर यांचं काहीतरी काम राहिलं असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्यावर हक्कभंग आणतो म्हणतायत असा टोला सुद्धा आमदार पाटील यांनी लगावला. माझी सरकारमधल्या सत्ताधारी दोन्ही आमदारांना माझं सांगणं आहे, करा कारवाई, करा टेस्ट, COP ला द्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला या 100 कोटीच्या कामाची तपासणी, 15 दिवसात अहवाल मागवा आणि 100 कोटीचे रस्ते कुठे गेले याची चौकशी करावी. नुसतं बोलण्यानं हक्कभंग देतो वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. कदाचित 1-2 कामं त्यांची राहिली असतील म्हणून त्यांनी केलं असेल. होती फक्त नाही मग काय हक्कभंग आणावा, पाठवून द्यावा. आता लगेच हक्कभंग कधी पाठवता येतो? अधिवेशन लेट आहे. आता त्यांनी तयार करून हक्कभंग सबमिट करावा विधानसभेमध्ये. फक्त जर ते त्यांची भूमिका स्पष्ट असेल आणि त्यात म्हणावं की कशासाठी मी हक्कभंग आणतो, म्हणजे शहरातल्या रस्त्यांसाठी, शहरातल्या खड्ड्यांसाठी, शहरातल्या चुकीच्या सगळ्या गोष्टी घडतायत. आता तर आमचं तर अधिकाऱ्यांनी कोणी ऐकायचा विषयच नाही. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचं दबाव आमचा ऐकायचा विषय नाही. कचऱ्याच्या टेंडरमध्ये असू दे किंवा या सगळ्या गोष्टीत असू दे, नेमकं काय चाललंय आणि कुणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, कुणाच्या ऑफिसमध्ये अधिकारी जाऊन बसतात, हे सगळं आम्हाला माहिती आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाचा नव्यानं आराखडा बनवण्यात आला होता. त्यामध्ये चुका झाल्याचं निदर्शनाला आलं असून खासदार शाहू महाराज यांनीही केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीबाबत काही सूचना केल्या होत्या. मात्र त्यांना सुद्धा फसवण्यात आलंय असा आरोपही त्यांनी केला. शहरातील सगळीच कामं दर्जेदार आणि जनतेच्या हिताची झाली पाहिजेत अशी अपेक्षाही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आल्यानंतर आता इच्छुकांचं आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून होतं. आता 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीनं रेपो रेट 5.5% कायम ठेवण्याचा एकमतानं निर्णय घेतलाय. 3 दिवसांच्या MPC बैठकीनंतर आज RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे कर्जे महाग होणार नाहीत आणि EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही.
29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत रेपो रेट 5.5% कायम ठेवण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज 1 ऑक्टोबर रोजी याची घोषणा केली. महागाई कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. रेपो रेट कायम ठेवल्यानं गृह, वाहन, वैयक्तिक आणि इतर प्रकारच्या कर्जाचे हप्ते जैसे थे राहणार आहेत. सर्वसामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यावर यामुळे कोणताही बदल होणार नाही. देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. ऐतिहासिक दसरा चौकात शमीपूजन करून सोनं लुटण्याच्या निमित्तानं होणाऱ्या सीमोल्लंघनाची करवीरवासियांना उत्सुकता असते. यंदा कोल्हापूरच्या दसऱ्याला राज्य शासनानं प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानं त्याचं महत्त्व अधोरेखित झालंय. उद्याच्या सीमोल्लंघनासाठी दसरा चौक सज्ज होऊ लागलाय. कर्नाटकातील म्हैसूरच्या दसऱ्यापाठोपाठ कोल्हापूरचा शाही दसरा महत्त्वाचा मानला जातो. त्यातच आता राज्य सरकारनं कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलाय. त्यामुळे कोल्हापूरच्या या परंपरेचं महत्त्व वाढलं असून सीमोल्लंघनासाठीच्या तयारीत शासनाचाही सहभाग दिसून येतोय. उद्या सायंकाळी सूर्यास्ताच्या साक्षीनं शमीपूजन झाल्यानंतर सीमोल्लंघन करत सोनं लुटण्याची परंपरा पार पडणार आहे. यासाठी ऐतिहासिक दसरा चौकात आज युद्धपातळीवर तयारी सुरू होती. दसरा चौकात शाही दसरा महोत्सव होत असल्यानं या ठिकाणची वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी दसरा चौक मैदानापासून 500 मीटरच्या परिघामध्ये नो पार्किंग झोन असणार आहे. श्री अंबाबाई मंदिरातून येणाऱ्या पालखी मार्गावर आणि राजघराण्यातील सदस्य ज्या मार्गावरून दसरा चौक मैदानावर येतात त्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. राजघराण्यासह सरदार घराण्यातील सदस्यांसह प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठक व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे. समाजातील महिलांचं स्थान उंचावण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे असं प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पॉश कायदा 2013 या विषयावरील प्रशिक्षण सत्रात त्या बोलत होत्या. राज्य महिला आयोग, जिल्हा महिला आणि बालकल्याण विभाग कोल्हापूर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयात पॉश कायदा 2013 विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना चाकणकर यांनी प्रत्येक कामाच्या ठिकाणी पॉश कायदा लागू केल्याचं सांगितलं. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय, खासगी आस्थापना आणि संस्थांमध्ये तक्रार निवारण समित्यांची स्थापना करणं गरजेचं आहे. महिलांनी धाडसानं पुढे येऊन कामाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या समितीकडे तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं. आयोग प्रत्येक जिल्ह्यात कायद्याची माहिती पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करत असून लैंगिक शोषणासह मानसिक त्रास देणंही या कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. शासनानं महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक तरतुदी केल्या असूनही अनेक महिला तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नसल्याची खंत चाकणकर यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये पॉश समित्यांची स्थापना झाल्याचं सांगून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, MIDC प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, प्रशिक्षक अमृता करमरकर आणि सुजित इंगवले यांच्यासह विविध आस्थापनांमधील अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत दर्शनी भागात ओळखपत्र परिधान करणं बंधनकारक करण्यात आलंय. कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी मात्र शासनाच्या आदेशाला ठेंगा दाखवत असल्यानं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी होतीये. महाराष्ट्र शासनानं 2015 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागात परिधान करणं सक्तीचं आहे. नियमित, कंत्राटी तसंच सल्लागार कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू आहे. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं चित्र दिसतंय. अनेक कर्मचारी ओळखपत्र न वापरता कार्यालयीन कामं करताना दिसून येत आहेत.
सुरक्षा आणि शिस्तीच्या दृष्टीनंही ओळखपत्र वापरणं आवश्यक असताना कर्मचारी याकडे कानाडोळा करतायत. त्यामुळे नियम तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते. गेले काही दिवसामागे महाराष्ट्र शासनाने एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केलेलं आहे. त्या परिपत्रकात असं म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली ओळख ही दर्शनी भागात लावणे, तसेच आयडेंटिटी बंधनकारक केलेले असताना देखील गेले कित्येक दिवस आम्ही महानगरपालिकेतल्या अनेक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना करत आहे की आपण आपली ओळख ही दर्शनी भागात लावावी, तसेच आपलं आयडेंटिटी कार्ड आपण वापरावं, गळ्यामध्ये घालावं. पण शासकीय कर्मचाऱ्यांकडून त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. तरी जे कोणी दर्शनी भागामध्ये आपली ओळख लावणार नाही, आयडेंटिटी कार्ड वापरणार नाही, अशा बेजबाबदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई महानगरपालिका करणार आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडतो. जर इथून पुढे जर महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जर सुधारणा नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही करू. कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची ओळखपत्र न घालण्याची वृत्ती प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय. महापालिका प्रशासन शासन आदेशाला ठेंगा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे बघावं लागेल. खंडेनवमी आणि दसऱ्याच्या निमित्तानं कोल्हापूर शहरात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मात्र यंदा फुलांना म्हणावा तसा दर नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आज दिवसभर खंडेनवमीसाठी साहित्य खरेदीच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत गर्दी दिसून आली. झेंडूची फुलं, ज्वारीची धाटं, शमीची पानं, ऊस, लव्हाळा खरेदीसाठी झुंबड उडाली होती. शहरातील शिंगोशी मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला शेतकरी फुलं विकत होते. यंदा फुलांना अपेक्षित दर नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माझं नाव अनिल पाटील हिरले. का झेंडूचं काल दर 80-90, 70-80-90, 100 होता आणि आज माल जास्त वाढल्यामुळं 60-70वर आला आहे. पावसामुळं रेट कमी आला आहे आणि माल पण आवक बी भरपूर झाल्या. मी रामचंद्र पांडुरंग डोंगळे, राहणार मत्तुडे, कागल मत्तुडे. मी आज दसऱ्यानिमित्त फुलाची आवक भरपूर घेऊन आलतो. एक दर लागले आशेनं आलतो, परंतु आता इथं आवक आणि पावसाचा मारा झाल्यामुळे बराच दर कमी आलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. एक आज औषधाची फवारणी करायची झाली तर 1000-2000चा खर्च आहे आणि आज इथं बघायला गेलं तर शेतकऱ्याचा अतोनात हाल आहे. आज सणासुदीला सुद्धा आज म्हणावा तेवढा दर नाही आणि शेतकऱ्याची बरीच निराशा झालेली आहे. पावसामुळे फुलांचा हंगाम वाया जाण्याची भीती असतानाच दसऱ्याच्या सणाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आज शारदीय नवरात्र उत्सवामधील खंडेनवमी. यानिमित्त श्री ज्योतिबा देवाची श्रीकृष्ण रूपात महापूजा बांधण्यात आली होती. खंडेनवमी निमित्त पहिला पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात आणि चांगभलच्या गजरात पार पडला. सकाळी 10 वाजता धुपारती सोहळ्यानं घट उठवण्याचा विधी पार पडला. त्यानंतर अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली. जून महिन्यातील पहिल्या रविवारी झालेल्या पालखी सोहळ्यानंतर 4 महिने ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा बंद होता. आज खंडेनवमी निमित्त 4 महिन्यांनंतर पहिला पालखी सोहळा चांगभलच्या गजरात पार पडला. सकाळी 9 वाजता लवाजम्यासह श्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाला. या पालखी सोहळ्यासमवेत श्रींचे मुख्य पुजारी, मानाचे समस्त 10 गावकर, देवसेवक, उंट, घोडे, महालदार, चोपदार, हुद्देवाले, दिवटे, ढोली, डवरी, छत्रे, करणेकरी, शिंगवाले, वाजंत्री या देवसेवकांच्या लवाजम्यासह ज्योतिबाचा पालखी सोहळा पार पडला. स्थानिक पुजारी आणि भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलचा गजर केला. ढोल, तुतारी, डवर, कैताळाच्या आवाजानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. ढोलीची झुलवे, डवरीची डवरी गीते, महालदारांची ललकारी झाली.
या पालखी सोहळ्यावेळच्या हलगी तसंच ज्योतिबा हक्कदार पुजारी समितीच्या वतीनं भारत राखीव बटालियन क्रमांक 3 कोल्हापूर या बटालियनच्या बँड पथकाचं सादरीकरण लक्षवेधी ठरलं. तोफेची सलामी होताच पालखी सोहळ्याची सांगता झाली. सकाळी 10 वाजता धुपारती सोहळ्यानं ज्योतिबा, यमाई, तुकाई, चोपडाई, भावकाई या मंदिरातील घट उठवण्याचा विधी झाला. धुपारती मार्गावर महिलांनी सडा रांगोळी घातली होती. पायपूजनानं धुपारतीचं स्वागत, प्रसाद वाटप करण्यात आलं. अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली. ज्योतिबा देवाची आज खंडेनवमी निमित्त श्रीकृष्ण रूपातील पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा समस्त 10 गावकऱ्यांनी बांधली. पालखी सोहळा आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विजयादशमी निमित्त कोल्हापुरातील पोलीस ठाण्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं शस्त्रपूजन करण्यात आलं. श्रद्धा, शिस्त आणि सेवा यांचं प्रतीक असलेली ही परंपरा पोलीस दलाच्या कार्यप्रणालीचाही गौरव करणारी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सवातील नवमीला शस्त्रपूजन करण्याच्या परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेनुसार पोलीस दलामध्ये दसऱ्याला शस्त्रपूजन केलं जातं. धार्मिकतेच्या पलीकडं कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांच्या हातातील शस्त्रांचं महत्त्व ओळखणं, त्यांचा सन्मान करणं आणि योग्य वापराचं स्मरण करणं हा या शस्त्रपूजनाचा उद्देश आहे. कोल्हापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्र विभाग, शस्त्र भांडार, शस्त्रास्त्र पोलीस बल, सशस्त्र पोलीस बल, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम युनिटपर्यंत शस्त्रांसह वाहनं आणि पोलीस दलात वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांचं आज पूजन करण्यात आलं. यामध्ये बंदुकांपासून रायफलपर्यंत आणि दुर्बिणीपासून वायरलेस सेट आणि संगणकाचा समावेश होता. शस्त्रपूजनाचा हा दिवस पोलीस दलासाठी एक विधी नसून त्यांना कर्तव्य बजावताना सहाय्यभूत ठरणाऱ्या साधनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. आज कोल्हापूर पोलीस दलात खंडेनवमी निमित्त पार पडलेल्या शस्त्रपूजनावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, शस्त्र विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तरुण मंडळांनी सण उत्सवांमधून सामाजिक वीण जपण्याचं काम करावं असं आवाहन माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांनी केलंय. महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कोल्हापुरातील नागाळ पार्क परिसरातल्या महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतोय. यानिमित्त माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी दांडिया कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी बोलताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी तरुण मंडळांनी सण उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक वीण जपण्याचं काम करावं असं आवाहन केलं. याप्रसंगी माजी उपमहापौर अर्जुन माने, उद्योजक अभिषेक मोहिते, कौस्तुभ गावडे, आदित्य देशपांडे, महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मयूर मोरे, चेतन पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील शेती पदवीधर सहकारी खरेदी विक्री संघाची 53वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आर्थिक वर्षात पारदर्शक कारभार करून संस्थेला ऊर्जितावस्थेत आणल्याबद्दल सभासदांच्या वतीनं संचालकांचा सत्कार करण्यात आला. पुढील वर्षापासून सभासदांना लाभांश देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही चेअरमन संभाजी यादव यांनी दिली.
कोल्हापुरातील शेती पदवीधर सहकारी खरेदी विक्री संघाची 53वी वार्षिक सभा चेअरमन संभाजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. संचालक दिलीप पाटील यांनी अहवाल वाचन केलं. यावेळी चेअरमन यादव यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. पुढील वर्षापासून सभासदांना लाभांश देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही चेअरमन संभाजी यादव यांनी यावेळी दिली. संस्थेला ऊर्जितावस्थेत आणल्याबद्दल सभासदांच्या वतीनं संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन विजयसिंह घाटगे, संचालक श्रीपतराव वाघुर्डेकर, सुरेश अपराध, सचिन कीर्तीकर, प्रकाश पाटील, भगवान शिंदे, नारायण पाथरवट, कृष्णात पोवार, अमित पाटील, सुचित्रा भोसले, व्यवस्थापक मौला अली तांबोळी यांच्यासह सभासद उपस्थित होते. गांधीनगरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय भारती जगदीश पाईकराव या 26 सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाल्यात. त्यांचे पती जगदीश पाईकराव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. 5 फूट उंची, सावळा रंग अशा वर्णनाच्या भारती पाईकराव कुणाला आढळल्या तर त्यांनी 77 96 14 74 51 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पाईकराव कुटुंबियांनी केलंय. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील चांदणी चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री दुर्गामाता मंदिरात नवरात्र उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतोय. मंगळवारी रात्री आमदार सतेज पाटील यांनी या मंदिराला भेट देऊन दुर्गामातेचं दर्शन घेतलं. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील चांदणी चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री दुर्गा माता मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं मंडळातर्फे विविध उपक्रम त्याचबरोबर यज्ञांचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सतेज पाटील यांनी या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं. मंडळाच्या वतीनं त्यांचं श्री अंबाबाईची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, विनायक फाळके, अमर समर्थ, रियाज सुभेदार, बाळासाहेब मुधाळकर, रहीम बागवान, राजू यादव, संजय पटकारे, मोहन जाधव, सलीम मुल्ला, अख्तर इनामदार, अजिम बागवान, चांदणी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष ओंकार शिंदे, उपाध्यक्ष मोहन भोसले, गणेश शिंदे, सागर भोसले, वेद चौगुले, यश मोहिते, प्रतीक पवार, गौरव जाधव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सद्गुरू गणा अवधूत महाराज भक्ती सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी फराळ वाटप उपक्रम राबवण्यात येतोय. 25 सप्टेंबरपासून सुरू झालेला हा उपक्रम भाविकांसाठी वरदान ठरलाय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन भाविकांना फराळ वाटप केलं. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी शारदीय नवरात्रोत्सवात लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. या भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापुरातील विविध ट्रस्ट, मंडळं आणि दानशूर व्यक्ती पुढे येत असतात. राजेंद्रनगरमधील संतश्रेष्ठ सद्गुरू गणावधूत महाराज भक्ती सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं यावर्षी प्रथमच कपिलतीर्थ मार्केट शेजारी मित्रप्रेम मंडळाच्या परिसरात भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात येतोय. 25 सप्टेंबरला सद्गुरू गणावधूत महाराज आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. दररोज 250 डझन केळी, 5000 लाडू, 200 किलो खिचडी, 100 लिटर दूध आणि हजारो पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं जातं. मंगळवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी भेट देत ट्रस्टच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना फराळ वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी ट्रस्टचं काम कौतुकास्पद असून नवरात्रोत्सवात अशा स्वरूपाच्या सेवा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलं. या उपक्रमाचा आत्तापर्यंत सुमारे 15,000 भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बिरांजे यांनी यावेळी दिली. यावेळी सद्गुरू गणा महाराजांसह सुनील पाटील, सतीश मधाळे, अरुण कांबळे, संजय मिर्जे, संजय बाडगी, रतन सूर्यवंशी, राहुल शिरसे, रोहित कांबळे, अजिंक्य घाडगे, राकेश कांबळे, प्रशांत जनवाडकर, संकेत बिरांजे, तुषार कांबळे, अनिकेत बिरांजे, इंद्रजित पाटील, निखिल बिरांजे, उमेश बुरुड, मानव कांबळे, स्वरूप बिरांजे, इरफान शेख, आशिष सोरटे, समर्थ बुरुड, आदित्य सोरटे, श्री कांबळे, रोहित चक्रे, महेश कांबळे, यश साळुंखे, श्रावण बाडग आदी उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या 10व्या दिवशी आज इचलकरंजीतील श्री रेणुका देवीची जमदग्नी ऋषी आणि पुत्रांसह तर श्री अंबाबाईची सौभाग्यलंकार धारण केलेल्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती. आज नवरात्र उत्सवाच्या 9व्या माळेला नवमी निमित्त रेणुका मंदिर इचलकरंजी येथे रेणुका देवी आणि जमदग्नी ऋषी यांना 5 पुत्र आहेत.
ही पूजा बांधण्यात आलेली आहे। ही पूजा बांधण्यामागचा उद्देश असा आहे की रेणुका देवीला फक्त एकच पुत्र आहे असं भक्तांचा समज आहे, परशुराम, पण साक्षात रेणुका देवीला 5 पुत्र आहेत। ते याप्रमाणे, पहिला वसु, दुसरा विश्ववसु, तिसरा बृहत भानू, तिसरा बृहत कानू आणि पाचवा परशुराम। त्याचं मूळ नाव रामभद्र। त्याला गणेशानं परशु अस्त्र भेट दिलं आणि शिवशंकरांनी त्याचं नाव परशुराम केलं रामवरून। तर म्हणून हा परशुराम हा विष्णूचा 6वा अवतार आहे। तर एकेकाळी ज्यावेळेला काल आपण रेणुका देवीची नदीवरून पाणी आणताना सर्पाची चुंबळ करून आणि वाळूची घागरवरून ती पूजा पाहिली। तर एके दिवशी असं झालं की रेणुका देवी ज्यावेळेला नदीवर पाणी आणण्यासाठी गेली त्यावेळेला चित्ररथ नावाचा गंधर्व राजा आपल्या सखीसह जलक्रीडा करीत होता आणि ती पाहून रेणुकाच्या मनात थोडी चलबिचल झाली। मी एक राजकुमारी होते, मलाही असं भाग्य मिळालं असतं, पण मी एक ऋषीपत्नी झालेली आहे। ह्याच्यात ती तिथं थोडा वेळ गुंग झाली आणि तिचं पाणी आणण्याला उशीर झाला। तर हे जमदग्नी ऋषींना अंतर्ज्ञानाने कळालं। मग थोड्या वेळाने ज्यावेळेला रेणुका परत आली त्यावेळेला बिन पाण्याची ती परत आलेली पाहिली। त्यावेळेला जमदग्नी ऋषीने त्याला विचारलं रेणुकाला की इतका उशीर का झाला। तर त्यांनी ओळखलेलं होतं म्हणून तिला सांगितलं, रेणुका तुझ्या मनी हे पाप आलेलं आहे की तुला याची शिक्षा भोगावी लागेल। म्हणून त्याने तिला शिक्षेपोटी आपल्या पहिल्या पुत्रांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मातेचं शिर धडा वेगळं करायचं आहे। तर पहिल्या 4 पुत्रांनी नकार दिला म्हणून त्या सर्वांना यांनी मृत केलं जमदग्नी ऋषीने। त्यानंतर रामभद्र आला म्हणजे परशुरामाला जमदग्नी ऋषीने सांगितलं की तुझ्या मातेकडून अशा प्रकारची ही चूक झालेली आहे आणि तिला शिक्षा द्यायची आहे आणि तू माझा आज्ञाधारक पुत्र आहेस आणि हे काम तू करू शकशील, तेव्हा तू तुझ्या मातेचं शिर उडव। तर त्यावेळेला परशुराम सांगतो की मी पिताश्री आपल्या आज्ञेचं पालन करेन, पण तुम्ही मला 3 वचनं द्यायला पाहिजेत। तर परशुरामाला सांगतात की ठीक आहे, मी तुला वचनं दिली, तू जे मागशील ते मी तुला देईन, पण तू तुझ्या मातेचं शिर उडव आणि तुझं कार्य पूर्ण कर। त्यावेळेला परशुरामाने एका क्षणार्धात आपल्या परशुने आपल्या मातेचं शिर उडवलं। त्यानंतर यावेळेला परशुरामानं आपली बारी आली त्यावेळेला पिताश्रीनं सांगितलं, आता पिताश्री मी जे मागतो ते तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, तुला जे मागायचं ते माग। मग परशुराम मागतो की जसं माझ्या भावंडांना तुम्ही मृत केले तर त्यांना जिवंत करा, त्यानंतर माझ्या मातेला जिवंत करा। त्यानंतर कमंडलूचं जमदग्नी ऋषीने आपलं पाणी कमंडलूतलं घेऊन शिंपडलं त्या 4 भावंडावर आणि मातेवर, तर त्या सर्व जिवंत झाले। त्यानंतर त्याने सांगितलं की माझी 3री इच्छा आहे की तुमचा जो हा राग आहे, हा क्रोध आहे, याच्यामुळं हे सर्व घडतं आणि तुमच्या अंतरंगात जो क्रोधाग्नी देवी आहे तिला काढून बाहेर टाका। ज्यावेळेला त्यांनी क्रोधाग्नी देवीला बाहेर काढलं त्यानंतर जमदग्नी ऋषी कायमस्वरूपी शांत स्वरूपात राहिले। अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली आहे। भक्ताच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे यासाठी आई अंबा माता सौभाग्य अलंकार घेऊन उभी आहे। दीपमालेने भक्तांचे आयुष्य उजळून निघू दे। माळुंगे हे औषधी फळ असल्यामुळे भक्तांचे आरोग्य निरोगी राहू दे। भक्तांना शक्ती मिळावी यासाठी शंख, चक्र, गदा धारण केले आहे। अलंकाराच्या चकाकीप्रमाणे भक्तांच्या कामना पूर्ण होवोत असा आशीर्वाद अंबाबाई देत आहे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती बिघडली, बंगळुरूमधील MS रमैया रुग्णालयात दाखल। UPSCच्या IES ISS परीक्षांचे निकाल जाहीर, मोहित अग्रवाल देशात पहिला।
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ. सणासुदीत महागाईचा झटका, व्यावसायिक गॅस सिलेंडर 15 रुपयांनी महागला. दिल्लीत मुजरा करण्यासाठी जाऊ नका, शेतकऱ्यांसाठी मदत आणा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. इचलकरंजीतील राजेश्वरी नगरमध्ये बेकायदेशीर गॅस भरणाऱ्या अनिल गायकवाड याच्या घरावर पुरवठा अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात 4 सिलेंडरसह अन्य साहित्य जप्त करण्यात आलंय. इचलकरंजीतील राजश्री नगरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरची विक्री सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुरवठा अधिकाऱ्यांनी अनिल गायकवाड या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत गायकवाडच्या घरातून घरगुती वापराचे 4 सिलेंडर, 1 वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी मोटार असं साहित्य जप्त करण्यात आलंय. या कारवाईमुळे इतरत्र बेकायदेशीरपणे गॅस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुरवठा विभागानं कारवाईत सातत्य ठेवावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये. मंगळवारी रात्री पारंपरिक वाद्यांचा गजर, बँडचे सूर, अंबा माता की जयचा घोष आणि भाविकांचा अमाप उत्साह अशा वातावरणात श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा साजरा झाला. नगर प्रदक्षिणा मार्ग फुलांच्या पायघड्यांसह आकर्षक रांगोळ्यांनी सजला होता. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. या उत्सवातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे अष्टमीला होणारा पालखी प्रदक्षिणा सोहळा. देवी अंबाबाईनं पंचमीला कोल्हासुराचा वध करून नगरवासियांना भयमुक्त करत अष्टमीला नगर प्रदक्षिणा करत करवीरवासियांना दर्शन दिल्याचं प्रतीक म्हणून हा नगर प्रदक्षिणा सोहळा आयोजित केला जातो. मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी देवीच्या पालखीचं पूजन केलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रात्री 9:30 वाजता तोफेच्या सलामीनं फुलांनी सजवलेल्या शार्दूल वाहनातून अंबाबाईची नगरप्रदक्षिणा सुरू झाली. महाद्वारातून बाहेर पडलेली पालखी गुजरी, भावसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या मार्गांवरून स्वागत कमानी, आकर्षक फुलांचे हत्ती, विद्युत रोषणाई आणि रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, फुलांच्या पायघड्या अशा वातावरणात तुळजाभवानी मंदिरात आली. तुळजाभवानी मंदिरात श्री अंबाबाई आणि श्री तुळजाभवानीची भेट झाली. यावेळी छत्रपती घराण्याच्या वतीनं देवीची ओटी भरून मानाचे विडे अर्पण करण्यात आले. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टसह विविध मंडळांनी भाविकांसाठी प्रसादाचं वाटप केलं. कोल्हापुरातील अंबाबाईंच्या नगरप्रदक्षिणेचा हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारचा अजब फतवा, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये घेणार. सरकारनं अशा दलालीच्या भानगडीत पडू नये, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा. तर आमदार सतेज पाटील यांनी हा प्रकार म्हणजे जिझिया कर वसुलीसारखा असल्याची केली टीका. कोल्हापुरातून कोल्हापूर गॅझेटियरसह कायद्याचं पुस्तक, पेन आणि तलवार पूजन करत मराठा आरक्षणाच्या लढ्याचा निर्धार. खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवारांसह सकल मराठा समाज बांधवांची उपस्थिती. आपत्ती काळात धावणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला. फुलेवाडीतील या दुर्घटनेला ठेकेदाराचं अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत. चौकशी समितीचा अहवाल सादर. ठेकेदाराला पोलिसांनी घेतलं ताब्यात. दसऱ्याला सोनं म्हणून वाटल्या जाणाऱ्या शमी, आपटा आणि कांचन वृक्षाच्या पानांना आरोग्याच्या दृष्टीनं खरंच सोन्यासारखं महत्त्व. कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्था ही दुर्मिळ वनसंपदा जतन करण्याच्या प्रयत्नात. आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून जमा झालेली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली. पूरग्रस्तांनी मानले कोल्हापूरकरांसह काँग्रेस पक्षाचे आभार. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.